आता या ठिकाणी खरं सरकारला प्रामाणिक इच्छा असेल तर सरकारने नाटकं बंद केले पाहिजे. उगाच मराठा समाजाला त्या ठिकाणी आशा दाखवायची आणि नंतर काही करायचं नाही. जर आम्ही आरक्षण दिलं नाही तर राजकीय संन्यास घेईन अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही देऊ शकत नाही तर राजकीय संन्यास केव्हा घेणार. एक प्रचारामध्ये आहे आणि व्याधीग्रस्त दुसरा आहे. म्हणजे मुख्यमंत्री आता एकाकी पडल्यासारखे आहे. काय सांगाल बॉस, सरकारचं शिष्टमंडळ जाते, गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पेटलेले आहे. सरकारचे वारंवार शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाणं म्हणजे एक औपचारिकता पार पाडण्यासारखं आहे. आणि गिरीश महाजनां गेल्यानंतर तर हे उपोषण सुटणारच नाही, कारण जरांगेंनी गिरीश महाजनांविषयी देवेंद्र फडणवीसांविषयी उघड नाराजी व्यक्त केली होती. आता या ठिकाणी खरं सरकारला प्रामाणिक इच्छा असेल तर सरकारने नाटकं बंद केले पाहिजे. उगाच मराठा समाजाला त्या ठिकाणी आशा दाखवायची आणि नंतर काही करायचं नाही. यामुळे मराठा समाजामध्ये अधिक असंतोष आहे. आत्ता या ठिकाणी जरी जात असले तरी त्यामधनं मार्ग निघेल असं मला वाटत नाही. पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. हे जरांगेचं उपोषण सुटलं तर आनंदच आहे. उलट अधिवेशन बोलवावं अशी सुद्धा मागणी होती आरक्षणासाठी. नाही, मला तरी वाटलं की या संदर्भामध्ये अधिवेशन बोलवलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. मराठा समाजाच्या मागे कोण उभा आहे, कोण विरोधामध्ये हे लक्षात आलं पाहिजे. आणि या अधिवेशनामध्ये बहुमताने ठराव पास करायचा किंवा विधेयकच आम्ही मंजूर करायचं की याच्यामध्ये घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने हे टक्केवारी 50%च्या वर त्यांना आरक्षण आम्हाला द्यावं. केंद्राने याची दखल घ्यावी आणि केंद्र सरकारनेच मराठा समाजाला आता घटनात्मक दुरुस्ती करून अधिवेशन द्यावं. हा त्यातला नियमानुसार कायद्यानुसारचा मार्ग आहे. आणि हे मार्ग जर लावायचे असेल किंवा तुम्ही तो तर करा ना. तुमची जर प्रामाणिक इच्छा आहे तर विधानसभेचं अधिवेशन बोलवा आणि इथे एखादं विधेयक आणून ते मंजूर करून किंवा प्रस्ताव तरी करा. जाऊ द्या विधेयकचा, पण प्रस्ताव तरी करा की एक मुखानं ते आम्ही देतो आहे, केंद्र सरकारला हा प्रस्ताव पाठवतो की त्यांनी ते द्यावं, घटनेमध्ये दुरुस्ती करून त्यांनी आम्हाला द्यावं, असा प्रस्ताव तरी करता येतो की नाही. मग तो प्रस्ताव तरी करा ना तुम्ही. मग काही न आता खरं म्हणजे वैधानिक मार्गाने गेल्यापेक्षा अशा स्वरूपाच्या स्टेटमेंट करून या मराठा समाजाला निव्वळ फसवत आहे आणि अपेक्षा दाखवत आहेत, आशा दाखवत आहेत, मिळणार नाही अशा स्वरूपाचं ह्यांना कल्पना होती मागेही. आताही त्यांना असं वाटलं हे करायचं नाही, कारण देवेंद्र फडणवीस वारंवार खोटं बोलतात. ज्यावेळेस ते विरोधी पक्षात होते त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं होतं की मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. या सरकारची जी प्रामाणिक इच्छा दिसत नाही मुख्यमंत्र्यांची, आम्हाला सरकारमध्ये द्या. जर आम्ही आरक्षण दिलं नाही तर राजकीय संन्यास घेईन अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही देऊ शकत नाही तर राजकीय संन्यास केव्हा घेणार हे तरी सांगा. इतका मोठा झाला महाराष्ट्र पेटलेला असताना तुम्ही प्रचारामध्ये जाता. एक प्रचारामध्ये आहे आणि व्याधीग्रस्त दुसरा आहे. म्हणजे मुख्यमंत्री आता एका चाळीसगावला देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा जाळून त्या ठिकाणी मराठा समाजाने आपला राग व्यक्त केला. तो याचसाठी केलेला दिसतो आहे की देवेंद्रजींनी मागे आश्वासन मराठा समाजाला दिलं होतं की मला सत्तेमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर राजकारण संन्यास घेईल. दुसरं असं आहे की इतके दिवस जरांगेंचं उपोषण सुरू आहे, मराठा समाज उभा रस्त्यावर आहे, महाराष्ट्र झळायला लागलेला आहे, हिंसक आंदोलन व्हायला लागले आहेत आणि अशा स्थितीत सरकार फार गंभीरतेनं घेत नाही. यापुढे तरी तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या सगळ्या संतापापोटी देवेंद्रजींचा पुतळा का जाडला की इतका महाराष्ट्र सगळा जळतो आहे आणि देवेंद्रजी प्रचारामध्ये व्यस्त आहे आणि इकडे अजितदादा व्याधीग्रस्त आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा संताप आहे, तो संताप व्यक्त करता येते. तरी जरांगेंनी राजकीय भूमिका घेतलेली काही दिसत नाही. पण ही गोष्ट खरी आहे की हे आंदोलन राजकीय नाही आहे, सामाजिक आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतनं हे आंदोलन असावं अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.